राहुल कलाटे यांचा भाजप प्रवेश निश्चित झालाय। राहुल कलाटे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत। राहुल कलाटेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली होती। मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांच्या भेटीनंतर हा पक्षप्रवेश निश्चित झालाय। रवींद्र चव्हाण, मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये आज मुंबईमध्ये हा पक्षप्रवेश होतोय। तर माजी आमदार दिलीप मानेंचा रखडलेला भाजप प्रवेश आज होणार आहे। भाजप प्रदेश कार्यालयामध्ये आज माने पक्षप्रवेश करतील। सध्याची माझ्या परिसरातली राजकीय परिस्थिती आणि माझ्या बरोबर असणारी मित्रमंडळी किंवा जी कार्यकर्ते की जे खूप एवढे 3-4 5-5 इलेक्शन माझ्या बरोबर आहेत, मग मी ते अपक्ष लढू कुठल्या पक्षाबरोबर लढू, पण ह्या सर्वांना विश्वासात घेऊन आणि या सर्वांची चर्चा आमची सर्वांची सुरू आहे। तर माझा प्रभाग आणि आजूबाजूचा परिसर आता तरी परमापेशी आम्ही सर्वांची चर्चा केल्यानंतर पुढे आले तर बघू पुढच्या 1-2 दिवसात कळेल नक्की सर्व कार्यकर्त्यांची, सर्व मित्रमंडळींची, घरच्यांची, सर्वांची मानसिकता। फडणवीस अजित पवार भेटीमध्ये माहिती संदर्भातही चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। बैठकीमध्ये नवाब मलिकांचा मुद्दा अजित पवारांकडून उपस्थित करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। जागा वाटपाच्या चर्चेसाठी वेगळी समिती गठीत करायची का यावर ही चर्चा झाली। माहिती म्हणून निवडणूक लढली पाहिजे अजित पवारांचं बैठकीमध्ये मत असल्याची माहिती मिळतेय। दादा फडणवीस बैठकीनंतर आता राष्ट्रवादी पक्षाची पुन्हा बैठक होतीये। मलिकांच्या शिवाय समन्वय समिती स्थापन करता येईल का याची चाचपणी सुरू आहे। युती नाही तिथे इतर पक्षांसोबत कशा प्रकारे जाता येईल याची चर्चा होतीये। नागपूर मनपा निवडणुकीमध्ये जागा वाटपावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये चढाओढ पाहायला मिळतेय। राष्ट्रवादीला माहितीमध्ये किमान 15% म्हणजे 22 जागांची मागणी त्यांची आहे। गेल्या निवडणुकीमध्ये जागा जिंकल्या तेवढ्याच जागा देण्याच्या तयारीमध्ये आहे। राष्ट्रवादीचे निरीक्षक राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीमध्ये काल बैठक झाली। नागपूर मनपा निवडणुकीसाठी रिपाई आठवले गटानं भाजपकडे 10 जागांचा प्रस्ताव दिलेला आहे। भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारींची भेट घेऊन 10 उमेदवारांची यादी सादर करण्यात आली। भाजपकडून लवकरच पुढील चर्चेचं आश्वासन देण्यात आलंय। रिपाई आठवले गटाची शिंदे सेना आणि अजित पवार गटाशी सुद्धा चर्चा सुरू आहे। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वर्धापन दिनाला एकाच वेळेला हजेरी त्यांची पाहायला मिळाली। प्रशांत जगताप आणि सुनील टिंगरेंमध्ये हस्तांदोलन झाल्याचं पाहायला मिळालं। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष हे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोघे एकत्र आले। प्रशांत जगताप आणि सुनील टिंगरे यांच्यामध्ये हस्तांदोलन सुद्धा पाहायला मिळाले। पुण्यामध्ये आज भाजप आणि शिवसेनेची बैठक होणार आहे। पुणे महापालिकेसाठी दोन्ही पक्ष एकत्र येणार आहेत। पुण्यातील सर्व प्रभागांची चाचपणी केली जाणार आहे। पुणे महापालिकेसाठी भाजप सेना युती होणार आहे। भाजपकडून आज चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर मुख्य शहरातील पदाधिकारी उपस्थित राहतील। तर शिवसेनेकडून उदय सामंत, नीलम गोरे, शहर प्रमुख नाना भानगिरे यांची उपस्थिती असेल।